नमस्कार मित्रमंडळी, माझे नाव आहे विद्या जोशी आणि आजच्या ह्या सेशन मध्ये आपण संख्या व संख्याचे प्रकार याचा नेक्स्ट पार्ट घेणार आहोत, म्हणजेच लसावी आणि मसावी. आता लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय, लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, हे सगळं आजच्या ह्या सेशन मध्ये आपण अतिशय इझी पद्धतीने बघणार आहोत. तर बघा, लसावी आणि मसावी अतिशय महत्वाचा असा हा पॉइंट आहे. कारण भलेही तुम्ही केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देत असाल, सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा असा हा टॉपिक आहे. आणि एक्झामला 100% ह्याच्यावरचे क्वेश्चन हे विचारले जातातच. त्याच्यामुळे लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, कशा टाईपचे प्रश्न विचारले जातील, हे सगळं आजच्या ह्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत, ते पण अतिशय इझी पद्धतीने. त्यामुळे व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायलाही विसरू नका. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबही करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. मसावी म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. लसावी म्हणजे काय? लिस्ट कॉमन मल्टिप्लायर म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके, आता लसावी आणि मसावी काढण्यासाठी आपल्याला त्याचे आधी मूळ अवयव काढता आले पाहिजेत. आता मूळ अवयव म्हणजे काय? मूळ अवयव काढण्यासाठी आपल्याला आधी मूळ संख्या म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. तर चला आता आपण सुरू करूया. मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या ह्या अशा संख्या असतात की त्या संख्यांना फक्त एक आणि त्याच नंबरने भाग जातो. फक्त एक आणि त्याच नंबरने ज्या संख्यांना भाग जातो, अशा संख्यांना आपण म्हणतो मूळ संख्या. त्यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, 2. 2 ही अशी संख्या आहे, फक्त 2 ला 2 आणि 1 ह्या दोघांनीच आपण डिवाइड करू शकतो, त्या दोघांनीच त्याला भाग देऊ शकतो. 3. 3 ला सुद्धा सेम, 3 आणि 1 ह्या दोघांनीच भाग देता येतो. 5 ला सुद्धा सेम, 5 आणि 1 ह्या दोघांनीच भाग देता येतो. तसं 7, 11, 13, 17, 19, 23 हे सगळे नंबर्स काय आहेत? प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहेत. त्याला फक्त त्याच नंबरने आणि 1 ने आपण भाग देऊ शकतो. अशा संख्यांना आपण म्हणतो मूळ संख्या. समजलं मूळ संख्या म्हणजे काय? चला आता नेक्स्ट पार्ट बघा, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्येच्या अपोजिट, म्हणजे त्याला म्हणतो आपण कंपोजिट नंबर. ज्या संख्येला 1 ने तर भाग जातोच जातो, त्या संख्येने भागही जातो. त्या व्यतिरिक्त अजूनही संख्येने जर त्या संख्येला भाग जात असेल तर अशा संख्यांना आपण म्हणतो कंपोजिट नंबर्स, म्हणजेच संयुक्त संख्या. समजलं संयुक्त संख्या आणि मूळ संख्या हा मधला फरक समजला. चल आता बघा, लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF, लसावी म्हणजे LCM मल्टिपल. ठीक आहे, आता बघा, जर समजा की मला एक फॉर एक्झाम्पल देते हा. समजा की 8 एक असा नंबर आहे, ह्याचे फॅक्टर्स मला करायचे आहेत, म्हणजे ह्या संख्येला आपण कोणकोणत्या संख्येने भाग देऊ शकतो. ठीक आहे, बघा, 1 ने तर आपल्याला सगळ्या नंबरला भाग देता येतोच, म्हणजे 1 हा त्याचा फॅक्टर झाला. त्याचबरोबर 8 ला आपण 2 ने सुद्धा भाग देऊ शकतो. त्याचबरोबर 4 नेही भाग देता येतो. अजून एक म्हणजे त्याला 8 नेही भाग देता येतो. बरोबर, म्हणजे 2 1 2 4 8 हे सगळे काय झाले, त्याचे फॅक्टर झाले, विभाजक झाले. ह्या सगळ्या नंबरने आपण 8 ला भाग देऊ शकतो. शकतो की नाही? येस, म्हणजे हे झाले त्याचे विभाजक. आता मल्टिपल विभाज्य म्हणजे काय? विभाज्य म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगते की त्याचा पाडा लिहून टाकायचा. 8 16 24 32 40 हा सगळा झाला त्याचा पाडा. मल्टिपल त्याच्या पट्टीत येणारे सगळे नंबर म्हणजे काय झाले? मल्टिपल. 8 म्हणजे विभाजक म्हणजे काय? की त्याला कोणकोणत्या नंबरने आपण भाग देऊ शकतो. हे सगळे झाले त्याचे विभाजक. हे समजलं अतिशय सोप्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. आता आपल्याला सांगायचंय मसावी. मसावी म्हणजे काय? की 2 समजा की तुम्हाला नंबर दिलेले आहेत. पण एक एक्झाम्पल देऊनच बघूया हां. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. मी इथं प्रश्नही देणार आहे. त्याचं आन्सर मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे हां. त्यामुळे आधी इकडे लक्ष द्या. बघा, समजा एक 2 नंबर घेते मी, 18 आणि 24 हे 2 नंबर घेतले. ह्या 2 नंबरचा मला मसावीही काढायचा आहे आणि लसावीही काढायचा आहे. म्हणजे LCM आणि HCF दोन्ही काढायचं आहे. तर ते कसं काढणार? लक्ष द्या हां. बघा,
आता 18 आणि 24 ह्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे? दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे आपल्याला. वेगवेगळं द्यायचं नाही. म्हणाल की मॅम ह्याला 4 ला जातो, ह्याला 6 ने जातो, असं नाही. एकाच संख्येला ऍट अ टाइम भाग द्यायचा आहे आपल्याला. मग पहिला 2 ने देऊया. ठीक आहे? 2 दिले. 9 दोन्ही 18, 9 इथे आला. ठीक आहे? आणि 12 दोन 24, 12 इथे आला. झालं. एकाच संख्येने दोघांना भाग द्यायचा आहे, हे मेन आहे. त्यानंतर बघा, आता 9 आणि 12 ह्या दोघांना कोणत्या संख्येने भाग देता तो? एकाच संख्येने. बघा, 2 नी 12 ला जातो, पण 2 नी 9 ला भाग जात नाही. मग 3 ने बघा, येस 3 ने जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12. 3 त्रिक 9, 3 चौक 12. बघा, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 आला. ठीक आहे. मग आता 3 आणि 4 ह्या दोघांना एकाच कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही जात. बरोबर ना? कारण 3 आणि 4 ह्या दोघांना एकाच संख्येने भाग जात नाही. मग हे डिव्हिजन तुमचं इथेच थांबलं. आता काढायचं आहे मसावी विभाजक, महत्तम सामायिक विभाजक. तर आता हे जे दोन तुमचे अवयव आहेत, फॅक्टर्स आहेत, त्यांचा गुणाकार म्हणजे कोण असणार आहे? तुमचा मसावी. बघा, 2 गुणिले 3 करा, म्हणजे मसावी किती झाला? 6 झाला. झाला. म्हणजे 18 आणि 24 या दोन्ही नंबरला आपण हायेस्ट कॉमन नंबर कोणता आहे? 6. ह्या 6 नी ह्या दोघांना सुद्धा आपण डिवाइड करू शकतो, भाग देऊ शकतो. बघा, 8 त्रिक 16, 8 चौक 24. बरोबर? म्हणजे 6 काय झाला तुमचा? मसावी इथे झालेला आहे. मसावी कसा काढायचा समजला? आता त्यानंतरचा पार्ट येतो लसावी. आता लसावी कसा करणार? लसावीसाठी आपण हे सगळे नंबर्स घेणार. ह्या सगळ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे कोणते कोणते आले? 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. ठीक आहे? ह्या सगळ्या नंबरचं आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग बघा, 2 त्रिक 6 6 त्रिक 18, 18 चूक 72. म्हणजे 18 आणि 24 चा लसावी किती आला तुमचा? 72 झाला. समजलं लसावी आणि मसावीतला फरक? समजला इथेपर्यंत? चला, आता ह्यामधला अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारते, त्याचा आन्सर मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये देणार आहात. ओके, चला. 9 आणि 36 ह्याचा लसावी आणि मसावी मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात. अतिशय सोपं आहे. 9 आणि 36 ह्याचा लसावी आणि मसावी तुम्ही मला सांगणार आहात. ओके, चलो नेक्स्ट. बघा, आता लसावी आणि मसावी काढण्याच्या काही अटी आहेत. ह्या अटी मात्र तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, लिहून ठेवायच्या आहेत वाटलं तर. ठीक आहे? बघा, कोणत्याही दोन संख्येतील जर अगर आपल्याला लसावी काढायचा असेल, तर कमीत कमी 2 संख्यांना एकाच संख्येने भाग द्यावा लागतो. काय करायला लागतं? 2 संख्यांना एकाच संख्येने आपल्याला भाग द्यावा लागतो. ठीक आहे? त्यानंतर 2 क्रमावर नैसर्गिक संख्या असतील, मूळ संख्या असतील, विषम संख्या असतील किंवा सहमूळ संख्या असतील, अशा संख्यांचा गुणाकार म्हणजेच त्याचा लसावी असतो. बघा, क्रमवार नैसर्गिक संख्या एका पाठोपाठ येणाऱ्या, क्रमवार म्हणजे एका पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, विषम संख्या किंवा सहमूळ संख्या असतील तर त्यांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा लसावी असतो. त्यानंतर तिसरी कंडिशन आहे, लसावी जो असतो हा दिलेल्या संख्यांपैकी जी मोठी संख्या असेल तो असतो किंवा त्यापेक्षा मोठा नंबर, मोठी संख्या ही काय असते? तुमचा लसावी असते. ठीक आहे? ही खूप महत्वाची पॉइंट आहे. हे बघा, हे लक्षात ठेवलं की तुमचा आन्सर कधीच चुकणार नाही. नंतर मसावी. मसावी काय आहे? दिलेल्या संख्यांना एका संख्येने भाग देणं गरजेचं आहे. सेम दोघांचा एकच पॉइंट आहे. त्यानंतर मसावी हा दिलेल्या संख्येतून सर्वात लहान संख्या किंवा त्यापेक्षा लहान असते. मसावी काय असते? ज्या 2 संख्या दिलेल्या आहेत त्यातली जी लहान संख्या असेल, एकतर ती तुमचा मसावी असू शकतो किंवा त्याच्यापेक्षाही लहान संख्या हा तुमचा तिथे मसावी असणार आहे. आणि लसावी काय असतो? मोठी संख्या असते. एवढं लक्षात ठेवायचं. आता क्रमवार समसंख्या 30, 32, 34, 36 दिलेला आहे. म्हणजे कोणत्याही क्रमवार जर तुमच्या समसंख्या असतील तर त्यांचा लसावी इथे 2 असतो. आणि क्रमवार नैसर्गिक संख्या, विषम संख्या, सहमूळ संख्या चा जो मसावी असतो तो 1 असतो. हे समजलं? क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि क्रमवार विषम
नैसर्गिक मूळ सहमूळ ह्या संख्यांचा मसावी 1 असतो. हे 4 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट याचा बघूया. अतिशय इम्पॉर्टंट असा हा पार्ट आहे. ह्याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. काय आहे? 2 संख्यांचा गुणाकार म्हणजेच त्याचा मसावी आणि लसावीचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. एक्झाम्पल एक दिलेलं आहे. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण जरा समजून घेऊया. बघा, 2 संख्यांचा लसावी किती आहे? 192 आहे. आणि मसावी दिलेला आहे 16. तर त्यातली एक संख्या 64 आहे, तर दुसरी संख्या किती असेल? बघा, लसावी दिलेला आहे किती? 192 दिलेला आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? मसावी गुणिले लसावी म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार. एक संख्या आपली 64 दिलेली आहे, तर दुसरी संख्या मी समजा x कन्सिडर करते. x आपण समजूया, मानूया त्याला. मसावी दिलेला आहे 192, लसावी दिलेला आहे 16. ठीक आहे. आता x आपण ही संख्या मानलेली आहे हा. आपल्याला आन्सर फाइंड आउट करण्यासाठी फक्त आपण मानलेलं आहे. 64 16 एक्के 16 चौक 64 4 एक्के 4 4 चौक 16 3 आले म्हणजे x किती झाला? 48 झाला. म्हणजे तुमची दुसरी संख्या किती असणार आहे? ही 48 संख्या ही तुमची असणार आहे. आहे की नाही? अशा पद्धतीचे फक्त आपल्याला क्वेश्चन ते सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, समजलं? चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया इथे. आता अशा टाइपचे प्रश्न मात्र एक्झामला 100% विचारले जातातच. ते अति समजून घ्या तुम्ही. सुरुवातीच्या वेळी एकाच वेळी 4 घंटा एकत्र वाजलेल्या आहेत. आणि त्यानंतर अनुक्रमे 6 सेकंद, 12 सेकंद, 15 सेकंद आणि 20 सेकंद असं घंटा वाजतात त्या. तर तासात त्या एकत्र किती वेळा वाजलेल्या असतील? प्रश्न आधी समजून घ्या. घंटा जे आहे सुरुवातीला 4 घंटा आहेत. 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 घंटा आहेत. सुरुवातीला एकाच वेळेला त्या घंटा वाजलेल्या आहेत. आणि त्यानंतर 4 सेकंदाने 6 सेकंदाने ही घंटा वाजलेली आहे. ही जी घंटा आहे ती 12 सेकंदांनी वाजली. थर्ड वाली घंटा ही आहे ती 15 सेकंदांनी वाजलेली आहे. 15 सेकंदांनी वाजली आणि ही जी आहे ती 20 सेकंदांनी ही घंटा आपल्याला वाजलेली आहे. ठीक आहे. तर एकत्र अशा ह्या 4ही घंटा 2 तासामध्ये किती वेळेला वाजलेल्या असतील? समजते का प्रश्न बघा? मग आपल्याला काय करावं लागेल इथे? काय सांगितलेलं आहे आणि काय करायचं आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे. एका वेळेला स्टार्टिंगला एका टाइमला टमकन अशा सगळ्या घंटा एकत्र वाजल्या. ठीक आहे. त्यानंतर 6 सेकंदांनी एक वाजली, 12 सेकंदांनी एक वाजली, 15 सेकंदांनी, 20 सेकंदांनी अशा घंटाचा अनुक्रमे त्या घंटा वाजत असतात. तर एकत्र त्या घंटा किती वेळा वाजल्या असतील 2 तासामध्ये? मग हे काढण्यासाठी मात्र तुम्हाला इथे एलसीएम काढावा लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथे लसावी काढावा लागणार आहे. कुणाचा लसावी काढणार? या 6, 12, 15, 20 यांचा लसावी आधी काढावा लागेल. ठीक आहे. म्हणजे किती वेळामध्ये त्या घंटा वाजतात हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एकत्र वाजतात. 6, 12, 15 आणि 20 ह्यांचा आपण काय करू आधी लसावी घेऊया. बघा 6, 12, 15, 20 ह्यांना सर्वात छोटा कोणता नंबर आहे? पहिला 2 ने जाईल हा. 2 त्रिक हा झाला 6, 15 ॲज इट इज आला, इथे आला 10. त्यानंतर आता इथे कोणाला जातो? परत 2 ने जाईल. किती येतं बघा? 3, 3, 15 आणि ही किती आली? 5 आली. त्यानंतर 3 ने जाईल. 3 त्रिका 3 एके 3, 3 एके 5 5. त्यानंतर 5 ने जाईल. 1 1 5 5 सॉरी 1 1 हे आले. मग आता जो तुमचा लसावी आहे तो किती असणार आहे? लसावी किती आहे तुमचा? 2 3 गुणिले 5. 2 त्रिका 2 दुनी 4 4 त्रिका 12 12 पाचे 60. ठीक आहे. म्हणजे 60 सेकंदाला तुमची जी काही ही घंटा एकत्र घंटा ही 60 सेकंदाने वाजते. 60 सेकंद म्हणजे किती झाले? 1 मिनिट बरोबर. 60 सेकंद म्हणजे किती असतो? 1 मिनिट असतो बरोबर.
ठीक आहे. एक मिनिट असतो 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट बरोबर. आणि काय सांगितलं आपल्याला 60 सेकंदाला प्रत्येक 60 सेकंदाने तिन्ही घंटा एकत्र वाजतात. प्रश्न समजला? लसावी काढला आपण आणि 60 सेकंदाला प्रत्येक चारही घंटा ज्या आहेत त्या प्रत्येक 60 सेकंदाला एकत्र वाजतायत. बघा सुरुवात आणि 2 तासामध्ये आपल्याला किती सांगितलं 2 तासामध्ये एकत्र घंटा किती वेळा वाजतील हे सांगायचंय हा. मग 2 तासामध्ये किती मिनिट असतात रे? 60 असतात का? असतात. 1 मिनिटाला प्रत्येक एका मिनिटाला घंटा वाजत आहे. त्यामुळे 60 गुणिले 2 किती झाले 2 तासामध्ये 120 मिनिटे असतात आणि ह्या चारही घंटा एकत्र प्रत्येक मिनिटाला वाजत आहेत. म्हणजे 120 झाले बरोबर. 2 तासामध्ये घंटा किती वेळा वाजली? 120 वेळा वाजली. आता बघा मेन पॉइंट. आणि सुरुवातीच्या वेळी एकाच वेळी सुद्धा त्या घंटा वाजलेल्या आहेत. एलसीएम काढताना आपण काय करतो 60 सेकंदांना देतो पण सुरुवातीचा पण एक पॉइंट असतो की नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये एक ऍड करायचा आन्सर आपला येणार आहे 121. आन्सर नंबर 3 करेक्ट आहे सी. समजलं? सुरुवातीच्या वेळेला एक वाजलेला आहे आणि एलसीएम जो असतो तो डायरेक्ट सेकंड पॉइंटचा आपल्याला सांगतो. ठीक आहे 60 सेकंदानंतरचा सांगतो. त्यामुळे 120 प्लस 1 करायचा 121 म्हणजे आपला आन्सर सी इज करेक्ट झालं. 121 वेळेला 2 तासामध्ये एकत्र 4 घंटा वाजलेले आहेत. समजलं? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. आता नेक्स्ट बघा 143 मीटर 78 मीटर 117 मीटर लांबीच्या लाकडाच्या 3 तुकड्या समान लांबीच्या पट्ट्यामध्ये विभागणे आवश्यक आहे. प्रत्येक फळीची सर्वात मोठी संभाव्य लांबी किती असेल? बघा म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे इथे 143 मीटरची एक पट्टी आहे 78 मीटरची एक आहे आणि 117 मीटरच्या एक लाकडाची पट्टी अशा टोटल 3 पट्ट्या आहेत. त्या तिन्ही पट्ट्याला आपल्याला एकाच भाग म्हणजे समान लांबीमध्ये भागायचं आहे. समान लांबी त्याचे तुकडे करायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला मसावी काढावी लागेल की लसावी काढावी लागेल? डेफिनेटली इथे मसावी काढावी लागेल कारण विभाजायचं आहे. विभाजक काढायचे आहेत त्याला डिवाइड करायचं आहे. बरोबर? म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला मसावी काढावं लागेल. बघा अशा टाईपचे प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत. आता कुणाकुणाचा मसावी काढणार 143 78 आणि 117. आता या तिघांना असा कोणता नंबर आहे की जो तिघांनीला डिवाइड करू शकतो? बघा 2 ने तर जाणार नाही कारण हे 2 विषम संख्या आहेत. 3 ने नाही जाणार 5 ने पण नाही जाणार कारण 5 साठी लास्ट जे एकक स्थानक आहे आपलं त्या एकक स्थानकावर 5 किंवा 0 असणं गरजेचं असतं तेव्हाच आपण काय करू शकतो 5 ने त्याला भाग देऊ शकतो. बघा मला वाटतं 17 78 13 ने भाग देता येतो बघा 13 गुणिले 11 143 येतो 13 78 13 9 117. ठीक आहे म्हणजे याचा कॉमन आता 11 6 आणि 9 या तिन्ही नंबरला अशी कोणती संख्या आहे का एक संख्या की त्या तिन्ही नंबरला डिवाइड करता येईल? डेफिनेटली नो. नाही की नाही? बघा 11 6 आणि 9 11 तरी मूळ संख्या आहे 6 सम संख्या आहे 9 विषम संख्या आहे या तीनही संख्येला एकाच नंबरने आपल्याला डिवाइड करताच येत नाही. त्याच्यामुळे ह्याचा जो मसावी आहे हा 13 झाला. म्हणजेच प्रत्येक फळीची लांबी समान जी लांबी आपल्याला करायची आहे ती किती करता येते आपल्याला 13 करता येते 13 मीटर. प्रत्येक फळीची सर्वात मोठी संभाव्य लांबी किती झाली 13 मीटर म्हणजे इथेही तुमचं ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे 13 मीटर. समजलं? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्स सोबत तुमच्या शेअर करायलाही विसरू नका. आणि लवकरच आपण ह्याचा नेक्स्ट पार्ट ही अपलोड करत आहोत ज्याच्यामध्ये कंप्लीट आतापर्यंत आलेले स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन आन्सरची सिरीज आपण घेणार आहोत.